नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फ्रेश एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रामसेवक भरतीसाठी विचारण्यात आलेले कृषी घटक या विषयावर प्रश्न पाहणार आहोत. तर हे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. प्रश्न क्रमांक पहिला, कृषी संशोधन केंद्र मोहोळ येथे रब्बी हंगामासाठी ज्वारीची कोणती जात विकसित केलेली आहे? कृषी संशोधन केंद्र मोहोळ येथे रब्बी हंगामासाठी ज्वारीची कोणती जात विकसित केलेली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, मालदांडी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2, काशी कुवारी हे खालीलपैकी कोणत्या पिकाची जात आहे? काशी कुवारी हे खालीलपैकी कोणत्या पिकाची जात आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, कानडी या पिकाची. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3, गाजरामध्ये प्रामुख्याने कोणत्या जीवनसत्वाचा मोठा साठा असतो? गाजरामध्ये प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाचा मोठा साठा असतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, जीवनसत्वाचा. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4, तणांचा नाश करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या रसायनांना खालीलपैकी काय म्हणतात? तणांचा नाश करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या रसायनांना खालीलपैकी काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, हर्बिसाइड. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 5, TAMS-38 हे सुधारित वाण खालीलपैकी कोणत्या पिकाचे आहे? TAMS-38 हे सुधारित वाण खालीलपैकी कोणत्या पिकाचे आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, सोयाबीन या पिकाचे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 6, ICAR संस्थेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? ICAR या संस्थेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, दिल्ली या ठिकाणी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 7, कोकण पॉलिफिक ही खालीलपैकी कशाची एक प्रसिद्ध जात आहे? कोकण पॉलिफिक ही खालीलपैकी कशाची एक प्रसिद्ध जात आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, फणस. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 8, इक्रिसॅट संशोधन संस्था खालीलपैकी कोठे आहे? इक्रिसॅट हे संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, हैदराबाद या ठिकाणी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 9, जिऱ्यामध्ये खालीलपैकी कोणते पाचक द्रव्य असते? जिऱ्यामध्ये खालीलपैकी कोणते पाचक द्रव्य असते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, थायमॉल. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 10, धडक सिंचन विहीर योजनेत सध्या लाभार्थ्यांना विहिरीसाठी मिळून जाणाऱ्या अनुदानाची मर्यादा किती आहे? धडक सिंचन विहीर योजनेत सध्या लाभार्थ्यांना विहिरीसाठी मिळून जाणाऱ्या अनुदानाची मर्यादा किती आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, 2.5 लाख. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 11, बोंबील या माशाचे शास्त्रीय नाव खालीलपैकी काय आहे? बोंबील या माशाचे शास्त्रीय नाव खालीलपैकी काय आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, हार्पोडॉन नेहरियस. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 12, डाळिंबाची अभिवृद्धी कशा पद्धतीने करतात? डाळिंबाची अभिवृद्धी खालीलपैकी कशा पद्धतीने करतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, गुटी कलम या पद्धतीने. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 13, खादीन ही पाणी साठवण्याची पद्धत कोणत्या राज्यामध्ये विकसित झाली? खादीन ही पाणी साठवण्याची पद्धत खालीलपैकी कोणत्या राज्यांमध्ये विकसित झाली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, राजस्थान या राज्यामध्ये. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 14, दूध पावडरमध्ये आर्द्रतेचे प्रमाण किती असते? दूध पावडरमध्ये आर्द्रतेचे प्रमाण किती असते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, 5%. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 15, दहीचा ताग या पिकाचे वर्गीकरण कोणत्या गटात केले जाते? दहीचा ताग या पिकाचे वर्गीकरण कोणत्या गटात केले जाते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, हिरवळीची पिके. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 16, महाराष्ट्रातील बहुतांशी जमिनी कोणत्या खडकापासून बनल्या आहेत? महाराष्ट्रातील बहुतांश जमिनी ह्या खालीलपैकी कोणत्या खडकापासून बनल्या आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, बेसॉल्ट या खडकापासून. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 17, मातीविना फुल शेती या तंत्रात मुळ्या फुटण्यासाठीचे माध्यम म्हणून कशाचा वापर करतात? मातीविना फुल शेती या तंत्रात मुळ्या फुटण्यासाठीचे माध्यम म्हणून कशाचा वापर करतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, यापैकी सर्व. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 18, खालीलपैकी कोणते खत रासायनिक खत या वर्गात मोडत नाही? खालीलपैकी कोणते खत रासायनिक खत या वर्गात मोडत नाही? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, हिरवळीचे खत. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 19, सिंगल सुपर फॉस्फेट या खतात स्फुरदाचे प्रमाण किती असते? सिंगल सुपर फॉस्फेट या खतात स्फुरदाचे प्रमाण किती असते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, 16%.
त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 20. महाराष्ट्रात हिरवळीचे खत म्हणून खालीलपैकी कोणते पीक प्रामुख्याने घेतले जाते? महाराष्ट्रात हिरवळीचे खत म्हणून खालीलपैकी कोणते पीक प्रामुख्याने घेतले जाते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, ताग. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 21. खालीलपैकी कोणते द्रव्य सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणून गणली जातात? खालीलपैकी कोणते द्रव्य सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणून गणली जातात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, लोह आणि मॅग्नीज. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 22. खाली दिलेल्या बाबींपैकी सेंद्रिय शेती पद्धतीशी संबंधित नसलेली बाब कोणती? खाली दिलेल्या बाबींपैकी सेंद्रिय शेती पद्धतीशी संबंधित नसलेली बाब कोणती? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, युरिया खताचा वापर. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 23. कडधान्यासाठी कोणत्या खतांची मात्रा कमी प्रमाणात लागते? कडधान्यासाठी कोणत्या खतांची मात्रा कमी प्रमाणात लागते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, नत्र. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 24. जमिनीतील नत्राचे प्रमाण खालीलपैकी कोणत्या पिकामुळे वाढू शकते? जमिनीतील नत्राचे प्रमाण खालीलपैकी कोणत्या पिकामुळे वाढू शकते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, कडधान्य. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 25. महाराष्ट्रात खरीप पिके आणि रब्बी पिके या दोन्हीत खालीलपैकी कोणत्या पिकाचा समावेश होतो? महाराष्ट्रात खरीप पिके आणि रब्बी पिके या दोन्हीमध्ये खालीलपैकी कोणत्या पिकाचा समावेश होतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, ज्वारी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 26. रब्बी पिकांचा हंगाम खालीलपैकी कोणता असतो? रब्बी पिकांचा हंगाम खालीलपैकी कोणता असतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, ऑक्टोबर ते जानेवारी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 27. बाजरीमध्ये कोणते आंतरपीक घेतले जाते? बाजरीमध्ये कोणते आंतरपीक घेतले जाते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, तूर हे आंतरपीक. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 28. लसूण घास आणि रटावली हमाटा ही चारा पिके खालीलपैकी कोणत्या वर्गात मोडतात? लसूण घास आणि रटावली हमाटा ही चारा पिके खालीलपैकी कोणत्या वर्गात मोडतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, द्विदल धान्य. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 29. कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी राबविण्यात आलेल्या प्रकल्पास कोणत्या नावाने संबोधले जाते? कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी राबविण्यात आलेल्या प्रकल्पास कोणत्या नावाने संबोधले जाते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, प्रकल्प वर्षा. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 30. ग्रॅनाइटपासून बनलेल्या जमिनी ह्या कशा असतात? ग्रॅनाइटपासून बनलेल्या जमिनी ह्या कशा असतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, आम्ल. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 31. बियांच्या कोणत्या भागात अन्न साठवले जाते? बियांच्या कोणत्या भागात अन्न साठवले जाते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, दल. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 32. मका या पिकाचे उगमस्थान कोणते आहे? मका या पिकाचे उगमस्थान खालीलपैकी कोणते आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, अमेरिका. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 33. भारतात हरित क्रांतीची सुरुवात कोणत्या पिकापासून झाली? भारतात हरित क्रांतीची सुरुवात ही कोणत्या पिकापासून झाली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, गहू आणि तांदूळ. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 34. ठिबक सिंचन पद्धत वापरल्यामुळे कमीत कमी किती टक्के पाण्याची बचत होते? ठिबक सिंचन पद्धत वापरल्यामुळे कमीत कमी किती टक्के पाण्याची बचत होते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, 30%. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 35. तांदळाचे हेक्टरी सर्वाधिक उत्पादन कोणत्या देशात होते? तांदळाचे हेक्टरी सर्वाधिक उत्पादन खालीलपैकी कोणत्या देशात होते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, चीन या देशात. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 36. खालीलपैकी कोणत्या जनावराच्या दुधात घृतांशाचे प्रमाण जास्त आहे? खालीलपैकी कोणत्या जनावराच्या दुधात घृतांशाचे प्रमाण जास्त आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, म्हैस या जनावराच्या दुधात घृतांशाचे प्रमाण जास्त आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 37. दुधाचा महापूर ही योजना भारतात केव्हा सुरू झाली? दुधाचा महापूर ही योजना भारतात केव्हा सुरू झाली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, 1971. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 38. महाराष्ट्रातील सर्वात जास्त क्षेत्र कोणत्या पिकाखाली आहे? महाराष्ट्रातील सर्वात जास्त क्षेत्र खालीलपैकी कोणत्या पिकाखाली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, ज्वारी या पिकाखाली. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 39. भारतातील पिकांना खालीलपैकी कोणते हवामान अधिक मानवते? भारतातील पिकांना खालीलपैकी कोणते हवामान अधिक मानवते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, उष्ण व दमट. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 40. खालीलपैकी कोणत्या तृणधान्यांमध्ये तेलाचे प्रमाण अधिक आहे? खालीलपैकी कोणत्या तृणधान्यांमध्ये तेलाचे प्रमाण अधिक आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, मका.
त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 41. खालीलपैकी कोणत्या रोगास गव्हाचे पीक बळी पडते? खालीलपैकी कोणत्या रोगास गव्हाचे पीक बळी पडते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी. तांबोरा या रोगास गव्हाचे पीक बळी पडते. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 42. पावसाच्या पाण्यावर केल्या जाणाऱ्या शेतीस कोणती शेती असे म्हणतात? पावसाच्या पाण्यावर केल्या जाणाऱ्या शेतीस कोणती शेती असे म्हणतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी. जिरायती शेती. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 43. वांग्याचे कोणते संकरित वाण वादग्रस्त ठरले आहे? वांग्याचे कोणते संकरित वाण वादग्रस्त ठरले आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी. बीटी हे वाण. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 44. संजीवनी, संपदा आणि कृष्णा ह्या कोणत्या पिकाच्या जाती आहेत? संजीवनी, संपदा आणि कृष्णा ह्या खालीलपैकी कोणत्या पिकाच्या जाती आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी. ऊस या पिकाच्या. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 45. गणेश, मृदुला आणि भगवा ह्या कोणत्या फळपिकांच्या जाती आहेत? गणेश, मृदुला आणि भगवा ह्या खालीलपैकी कोणत्या फळपिकांच्या जाती आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी. डाळिंब या फळपिकांच्या. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 46. गीर, लाल, सिंधी, जर्सी ह्या कशाच्या जाती आहेत? गीर, लाल आणि शिंदी आणि जर्सी ह्या खालीलपैकी कशाच्या जाती आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी. गाईच्या जाती. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 47. मोहाच्या झाडाच्या कोणत्या भागापासून गावठी दारू बनते? मोहाच्या झाडाच्या कोणत्या भागापासून गावठी दारू बनते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी. फुले. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 48. कोणते खत रासायनिक खत या प्रकारात मोडत नाही? खालीलपैकी कोणते खत रासायनिक खत या प्रकारात मोडत नाही? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी. कंपोस्ट हे खत रासायनिक खत या प्रकारात मोडत नाही. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 49. सीताफळ संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? सीताफळ संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी. अंबेजोगाई या ठिकाणी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 50. कोरडवाहू शेतीत खालीलपैकी कोणत्या पिकाचे उत्पादन घेतले जात नाही? कोरडवाहू शेतीत खालीलपैकी कोणत्या पिकाचे उत्पादन घेतले जात नाही? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी. ऊस या पिकाचे उत्पादन घेतले जात नाही. यासाठी मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फ्रेश एज्युकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा.